अब बात करेंगे थाने जिले के कल्याण इलाके की, जहां कोलसेवाड़ी पुलिस ने एक बड़ी कार्रवाई करते हुए वाहन चोरी के मामलों में संलिप्त एक आरोपी को गिरफ्तार किया है। इस अभियान के दौरान पुलिस ने चोरी की 4 ऑटो रिक्शा बरामद की है। कल्याण के डीसीपी अतुल झेंडे के मार्गदर्शन में अपराध प्रकटीकरण दल ने गुप्त सूचना के आधार पर यह कार्रवाई की। मंगलवार को दर्ज वाहन चोरी के एक मामले की जांच के तहत पुलिस ने राजेंद्र आजीना जाधव को हिरासत में लिया। पूछताछ में जाधव ने चोरी की वारदात कबूल की। उसके कब्जे में 4 ऑटो रिक्शा पुलिस ने बरामद की और आगे की जांच में उसने पहले भी कल्याण शहर क्षेत्र से 3 अन्य रिक्शा चोरी करने की बात स्वीकार की। ये रिक्शा करजत जिले के अहिल्यानगर में छिपाई गई थी। इस ऑपरेशन में कुल 4 चोरी की रिक्शा बरामद की गई, जिनकी कीमत 1,90,000 रुपए आकी गई है। इस कार्रवाई का मार्गदर्शन अपर पुलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण संजय जाधव और अन्य वरिष्ठ अधिकारियों द्वारा किया गया। वरिष्ठ पुलिस निरीक्षक गणेश नेहायदे के नेतृत्व में पुलिस निरीक्षक साबाजी नाइक, सहायक पुलिस निरीक्षक दर्शन पाटिल, संदीप भालेराव और अन्य पुलिस कर्मियों ने इस ऑपरेशन को सफलतापूर्वक अंजाम दिया। टीमने एक चांगली कामगिरी केलेली आहे। मागच्या 3 ते 4 महिन्यापासून रिक्षा चोरीच्या घटना आपल्या कोळसेवाडी असेल किंवा इतर पोलीस ठाण्यांमध्ये घडत होत्या। त्या अनुषंगाने कोळसेवाडीचे सिनियर पीआय आणि त्यांच्या सर्व टीमने डीबी टीमने चांगली कामगिरी करून त्यामध्ये एक आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आतापर्यंत 4 रिक्षा त्याकडून हस्तगत केलेल्या आहेत। त्यापैकी 3 रिक्षा चोरीच्या ज्या आहेत त्या कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीमधल्या आहेत आणि एक जी रिक्षा चोरलेली आहे ती बाजारपेठच्या हद्दीमधली आहे। हा जो इसम आहे आरोपी, त्याचं नाव आहे राजेंद्र जाधव आणि याच्यावरती यापूर्वीच्याही रिक्षा चोरीच्या आणि इतर वाहन चोरीच्या गुन्हे दाखल आहेत आणि त्याचा तपास करत असताना डीबी टीमने पूर्ण करून ह्या 4 रिक्षा आणि त्या आरोपीला अटक केलेली आहे। सध्या आरोपी आमच्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। पुढील तपास सुरू आहे। कशा पद्धतीने भेटायचं साधारण त्याच्या मोडस ऑपरेंडी आहे की तो अशा निर्जन स्थळीच्या आणि ज्या पार्किंगमध्ये लागलेल्या रिक्षा आहेत त्याचे लॉक्स तोडून त्या ठिकाणी चालू करून त्या रिक्षा अहिल्यानगर कर्जत असेल का इतर भागामध्ये तो विकण्याचा त्याचा मोडस ऑपरेंडी होती। अशा प्रकारे आत्तापर्यंत तपास निष्पन्न झालेली आहे। अजूनही त्याची पोलीस रिमांडमध्ये तो आहे आणि अजूनही त्यामधून इतरही काही रिक्षा असेल किंवा इतर काही वाहन चोरीचे गुन्हे पण उघड येण्याची शक्यता आहे। त्याप्रमाणे आमचा तपास सुरू आहे। सदरची कामगिरी जी आहे ते कोळसेवाडीचे सिनियर पीआय न्यायदे, त्यानंतर पीआय नाईक, एपीआय दर्शन पाटील, एपीआय संदीप भालेराव, त्यानंतर पोलीस हवालदार सचिन कदम, विशाल वाघ, भगवान सांगळे, गोरक्षनाथ घुगे, विकास भांबरे आणि सुरेंद्र इंगळे यांच्या या टीमनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे। याच्यावरती किती